नाही आता ते तपासायचं आहे. म्हणजे काय राहते ते एकदा आपल्याला गोष्टी माहित पडल्या तर आपण ते धरून चालतो. या वर्षी आता तुम्ही तपासा, तुम्ही नांगरलं ना, हो. तुम्ही तपासायचे एखाद्या बिना नांगरल्याचे आणि तुमची कंपॅरिझन करायची कोणाच्या याच्यामध्ये तण कसं येत आहे. आता काय करू आपण एक प्रयोग करून बघू शकतो. हे तुम्ही जमीन नांगरता म्हणजे भुसभुशीत करता. म्हणजे आता तुम्ही याच्यावर एक तर रोटाटर मारणार किंवा पास मारणार, याने हे पूर्ण ढेकला फोडणार. आता हे पाऊस आला म्हणून तुमचे मऊ झाले. पाऊस नसता आला तर काय राहिलं असतं, कडकच राहिले असते. आता हे जसं आतला आहे कडक आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही नरम करण्यासाठी हे केलंय. आता या काळ्या मातीचा गुणधर्म असा आहे की जर सुकली तर आकुंचन पावते, कडक होते, म्हणजे हाताला ढेकलं रुततील असे. आणि पाणी आलं लोण्यासारखी ती होते. म्हणजे तुम्ही बैल बनवले असतील ना मातीचे पोळ्याच्या वेळेस, कशी माती राहते ती नरम राहते ना, एकदम लोण्यासारखी बनते. म्हणजे तो काळ्या मातीचा गुणधर्म आहे. त्याच